समाज बांधवांना सूचना जाऊ, जे काल रात्री जे घटना घडली ते अतिशय निंदनीय आहे। महापुरुष हे कोणत्याही जातीचे असो किंवा कोणतेही असो, महापुरुषांना जात नसते। त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज या अख्ख्या जगाची अस्मिता आहे, सर्व जगाचं आराध्य दैवत आहे। त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सान्निध्यात किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या मार्गदर्शनाखाली या महाराष्ट्रातील नव्हतं जगातील सर्व महापुरुष एकत्र आलेले आहेत। त्या दृष्टिकोनातून 33 कोटी देवाचा राजा हा छत्रपती शिवाजी महाराज असल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांची इटामना काही समाजकंटकांनी केली असेल। प्रत्येक समाजामध्ये समाजकंटक असतात, त्याला कुठेही कोणी जातीय वळण देण्याचा प्रयत्न करू नये हे विनंती करतो। आणि जे परवा जे घटना घडली, जे मराठा समाजातील महिलेच्या तोंडावरती बुक्या मारण्यात आल्या, तरुणाला तर कान फाडण्यात आला, कानावरती मार लागला, ही अतिशय निंदनीय घटना आहे। आपण एका गावात राहत असताना दोन्ही समाज किंवा जे जितके समाज आहेत हे सर्व छोटा भाऊ मोठा भाऊ नांदावं। मराठा समाज हा संख्येने महाराष्ट्रात मोठा असल्यामुळे मोठा भाऊन वागावं, कुठल्याही समाजावर आपल्याकडून अन्याय होणार नाही याची आपण सर्वप्रथम दक्षता घेता आणि घ्यावी ही विनंती करतो। परंतु जाणीवपूर्वक जर कोणी आपल्या अंगावर येत असेल तर 100% तुम्ही देखील त्याला शिंगावर घेतल्याशिवाय सोडू नका। तुमच्या पाठीची जर जाणीवपूर्वक आपल्या महिलावरती हात उचलत असतील, जाणीवपूर्वक आपल्या तरुणाला मारत असतील तर त्याला देखील आपण सोडायचं नाही। मित्रांनो, तुमच्या पाठीची संभाजी ब्रिगेड आहे, पण हे जे रात्री कृत्य केलं या कृत्याला पाठीशी घालणारच नाही आपण। आज या ठिकाणी आपल्या जिल्ह्याचे पोलीस प्रशासन, एसपी साहेब असतील, ऍडिशनल एसपी असतील आणि इथले पीआय हे सर्व कर्तव्यदक्ष असल्यामुळे आज वाघी व जिल्हा शांत आहे। आणि या प्रशासनाला आपल्याला आश्वासित केले की हे जे घटना घडली अतिशय निंदनीय आहे, याचा निषेध आम्ही पण करतो। जे कोणी याच्या पाठीमागे आहे याचा शोध घेऊन आम्ही गुन्हा दाखल करू असं आश्वासन दिलं। त्यामुळं जे आपले महापुरुष छत्रपती शिवाजी महाराजांची ज्यांनी कोणी शाही टाकली, निळी टाकली, हे आपण स्वागतच आहे शिवाजी महाराजांचं। निळा हे आपलंच आहे, भगवा हे आपलंच आहे, सर्व कलर हे सर्व बहुजनांचे असल्यामुळे निळी टाकल्याचा आपला अजिबात रोष नाहीये। परंतु जे दगडफेक केली या दगडफेकीचा अतिशय तीव्र शब्दात या ठिकाणी सर्वप्रथम सर्व समाजाच्या वतीने निषेध करतो आणि पोलीस प्रशासनाला विनंती करतो की 2 तासाच्या आत या घटनेवरती गुन्हा दाखल करावा आणि याचा शोध घ्यावा। या पाठीमागे कोण आहे, दगडफेक करायचं कारण काय आहे? कारण का आमचा पोलीस प्रशासनावर व कायदा सुव्यवस्थेवर भरोसा आहे। कारण का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना दिली त्या घटनेप्रमाणे चालणारा मराठा समाज आहे आणि महाराष्ट्रातील सर्व जनता आहे। प्रत्येक समाज हे भारतीय घटनेवर चालते, त्यामुळे सर्व समाजातील महापुरुषांना सर्वप्रथम अभिवादन करतो। आणि आपणही 2 समाज तेढ निर्माण होण्यासारखं कोणी वक्तव्य करू नये आणि सोशल मीडियामध्ये वाद होणार असं कुठलंही कृत्य करू नये हे सांगतो की ज्यांनी हे कृत्य केलं याच्यावर गुन्हा दाखल आपण सर्व स्वस्थ बसणार नाही हे देखील ठणकावून सांगतो। आणि जाणीवपूर्वक काही घटनेचा किंवा काही कायद्याचा आड येऊन किंवा कायद्याचा फायदा घेऊन जाणीवपूर्वक आपल्याला जर कोणी त्रास देत असेल तर त्याला देखील सोडायचं नाही। मित्रांनो, जशात तसं ज्या पद्धतीने जर त्यांनी कार्य म्हणलं तर आपल्याला कार्य बनावं लागेल। परंतु जोपर्यंत आपल्याला गावात राहायचंय, एकूण सोबत काम करायचंय, त्या दृष्टिकोनातून आपण जरी एखाद्या चुकला असेल तर 2 पावलं एखाद्या मागे या। 2 पावलं मागायला म्हणजे आपण शेंड किंवा गांड होत नसतो। 2 पावलं मागायला म्हणजे 4 पावलं पुढे जाता येते। 2 पावलं मागायला समजून सांगा, अरे बाबा असं नाही, काय झालं बसून मिटवा गावातल्या गावात, पोलीस स्टेशनपर्यंत गाव जाऊ नये। तंटामुक्ती अध्यक्ष असतील, तंटामुक्ती पोलीस पाटील असतील, सरपंच असतील, कुठल्याही गटात सरपंच राहू, पहिल्यांदा गावात मिटते का बघा। वाद हे होत असते, एकत्र राहिल्यानंतर मडक्याला मडकं लागते। त्या दृष्टिकोनातून गाव पातळीला कसं मॅटर सॉल्व्ह होते, गाव पातळी कसं मिटते हे बघा। हे होत नसेल जाणीवपूर्वक जर तुमच्यावर हात उचलत असतील तर त्याला देखील काही केलं जाणार नाही या ठिकाणी सांगतो। आता जे ईडी आहे कोणता जे छत्रपतींची इटामना झाली हे व्हायरल करू नका, हे हात जोडून विनंती करतो। आपण आपल्या महापुरुषाची बदनामी करणं अतिशय चुकीचं आहे। ज्यांनी दगडफेक केली त्याला पाठीशी पोलीस प्रशासन घालणार नाही याची आपल्याला खात्री आहे। याचा पाठपुरावा करून आपण त्या संबंधित आरोपीला मला टाकायचं काम करू एवढं बोलतो। आणि आपण आता छत्रपती शिवरायांचा दुधाभिषेक करू, कारण का जे दगड मारलेत, ज्या मारणाऱ्याची अवस्था कोणती होती माहित नाही, त्या दगडाला हात टाचे लागले, त्यामुळे शिवाजी महाराजांची इटामना झाली। आपल्या शिवाजी महाराज किंवा महापुरुषांची शाही निळी टाकल्याने भगवं टाकल्याने इटामना होत नसते। शाही टाकली म्हणजे निळी टाकली म्हणजे स्वागतच झालं, परंतु दगडफेक केली याचा निषेध करून आता आपण दगड साफ करू दिले आणि शिवाजी महाराजांचा आपण दुधानं अभिषेक करून या ठिकाणी आपण थांबूत। आणि जे आपल्या बांधावरती गुन्हा दाखल झाले, खोटे गुन्हा दाखल झाले, यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन त्यांना वकील लागत असं वकील आपण देऊ, परंतु त्याच्यावरती कसे खोटे गुन्हे दाखल
हे कोर्टामध्ये दाखवायचं काम आपण सर्वांनी केलं पाहिजे. आज त्या 5 जणांवर 10 जणांवर झाली म्हणून तुम्ही जर त्याच्या पाठीशी नसाल तर उद्या येणारे काय तुमच्यावर होतील. त्यामुळे खोटी 18 शीट झाली यासाठी आपण सर्वजण त्याच्या पाठीशी राहिलं पाहिजे. जर त्या समाज त्याच्यावर जाणार झाला असेल त्याच्या पाठीशी देखील आपण राहिलं पाहिजे, कारण का आपण मोठा होऊन राहतोय. त्या दृष्टिकोनातून काम केलं पाहिजे आणि ज्याच्यावर गुन्हा केला त्याला वकिलाचं काम आपण सर्वांनी मिळून करावं अशी विनंती करतो. थांबतो. जय शिवराय.